वर्षाच्या लढ्यानंतर प्रभू रामचंद्र 22 जानेवारी रोजी आपल्या स्वगृही जाणार आहेत। या दसऱ्याला रावण दहन केल्यानंतर दिवाळीला जसा दीपोत्सव केला जातो, दीपावली हे आपण का करतो तर अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र त्यावेळी पोहोचले म्हणून आपण दिवाळीचा दीपोत्सव करतो। असाच दीपोत्सव 22 जानेवारी रोजी आपण सर्व ग्रामस्थांनी करायचा आहे। त्या निमित्तानं अयोध्येहून जे अक्षदांचे कलश आलेले आहेत त्या कलशाची मिरवणूक आता औंधमध्ये आपण केलेली आहे आणि हा कलश आज संध्याकाळपर्यंत इथं मारुती मंदिरामध्ये दर्शनासाठी ठेवलेला आहे। यानंतर 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत अयोध्येहून आलेल्या पत्रिका, अक्षदा आणि प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा फोटो आणि प्रभू रामचंद्रांचा फोटो हा आपण सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी पोचवायचा आहे। त्याचं नियोजन आपण सर्वांनी मिळून करायचं आहे आणि 22 तारखेचाही कार्यक्रम, आज जसा हा कार्यक्रम उत्साहात आपण सगळ्यांनी साजरा केला त्याच पद्धतीनं 22 तारखेचाही कार्यक्रम अतिशय उत्साहात आपण सर्वांनी साजरा करूया आणि त्या निमित्तानं आपण सर्व कार्यकर्त्यांनी आणि समस्त हिंदूंनी एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करायचा आहे। ताज्या बातम्या, सखोल विश्लेषण, विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका।